62 आणि 63 या श्लोकाला पतनाचा जिना पण म्हटलंय, की व्यक्तीचं पतन कसं हळूहळू होत जातं. त्याच्यावरती हे 2 श्लोक खूप छान आहेत. ध्यायतो विषयान पुंस संगस्तेषुपजायते संगात संजायते काम कामात क्रोधो विजायते. ध्यायतो विषयान पुंस, पुंस म्हणजे व्यक्ती. तो काय करतो? ध्यायतो म्हणजे ध्यान करणे. आपण म्हणतो ना, काय ध्यान करतोय, म्हणजे ध्यान करणे किंवा विचार करणे किंवा चिंतन करणे. कशाचं? विषया, इंद्रियांचे विषय. समजा आपण उदाहरण घेतलं की आपण एखाद्या मोबाईलच्या मॉडेलची ऍडव्हर्टाइजमेंट बघितली आणि ती ऍडव्हर्टाइजमेंट बघितल्यावरती आपण त्याच्यावरती थोडस मनामध्ये विचार करायला सुरुवात केली की अरे या मोबाईलचा कॅमेरा कसा आहे किंवा याच्यामध्ये किती मेमरी आहे, आणि नेहमी तेच जर विचार करत बसलो तर काय होतं, या जास्त त्याचं चिंतन केल्यामुळं संगस्तेषुपजायते, त्या गोष्टीबद्दल आसक्ती निर्माण होते. जितकं आपण एखाद्या गोष्टीबद्दल जास्त विचार करू तितकी त्या गोष्टीची आसक्ती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे जर आपल्याला त्यातून वाचायचं असेल तर सगळ्यात चांगला उपाय काय आहे की पहिल्या स्टेपला थांबायचं. समजा आपण एखाद्या इंद्रिय विषय वस्तूचा विचार करतो जास्त, की लगेच ओळखलं पाहिजे की जर मी या विचाराला इथं नाही थांबवलं तर नंतर मला खूप कठीण होईल. समजा आता हे मोबाईल बद्दल झालं किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल झालं, तर समजा आपल्याला एखाद्या व्यक्ती आकर्षित वाटत असेल, पण आकर्षण वाटणं हे नैसर्गिक आहे, परंतु त्याच गोष्टीचा त्याच व्यक्तीचा नेहमी चिंतन विचार नाही केला पाहिजे, नाहीतर त्याच्यातून बाहेर येणं खूप कठीण आहे. पहिल्याच विचारावरती तिथं आपण पॉज केला पाहिजे. मला वाटतं राधा गोपीनाथ प्रभू सांगतात, राधा गोपीनाथ प्रभू ब्रह्मचारी क्लासमध्ये सांगू लागले की समजा एखादी सुंदर व्यक्ती आपल्या बाजूनच गेली तर हे नैसर्गिक आहे की आपण त्या व्यक्तीकडे बघणार, कारण ही सवयच आहे. आता समजा एखादा व्यक्ती पहिल्यांदा पण बघत नसेल तर खूप चांगलीच गोष्ट आहे, तर पहिली स्टेपला त्याला माफ आहे. परंतु परत दुसऱ्यांदा परत त्याने जर मागे फिरून बघितलं की समजा त्याचं चिंतन सुरू झालं आणि तिसऱ्यांदा परत फिरून त्या व्यक्तीला बघितलं म्हणजे त्याचा नाश झाला. खास करून ब्रह्मचार्यांसाठी राधा गोपीनाथ प्रभू सांगायचे. तर हे सगळ्यांसाठीच आहे, व्यक्ती, वस्तू, एखादी काही प्रॉपर्टी, त्याच गोष्टीचं खूप जास्त चिंतन केलं तर त्याच्यातून बाहेर येणं कठीण जातं. आणि संगात संजायते काम, चिंतनाने आसक्ती निर्माण होते, आसक्तीने काय निर्माण होतं? काम. काम म्हणजे ती वस्तू घेण्याची तीव्र इच्छा प्राप्त करण्याची. आणि कामात क्रोधोभिजायते, समजा जर काम पूर्ण नाही झाला तर क्रोध निर्माण होतो, म्हणून क्रोधाला कामानुज म्हणतात, कामाचा लहान भाऊ. म्हणजे काय, समजा आपल्याला एखादी वस्तू पाहिजे, समजा एखादा लहान मुलगा आहे बघा आणि त्याला जर एखादी माती वगैरे काहीतरी खायची आणि तुम्ही त्याला जर त्याच्या हातातली माती काढली तर तो मोठ्याने रडायला लागतो किंवा ओरडायला लागतो, हातपाय खाली आपटायला लागतो. म्हणजे काय, त्याला इथं क्रोध निर्माण झालाय. कशामुळे क्रोध निर्माण झाला? कारण तुम्ही त्याच्या कामामध्ये अडथळा आणला. काम म्हणजे त्याची ती काही इच्छा आहे ती खेळण्याची किंवा खाण्याची. तर लोकांमध्ये पण बघितलं आपण, एखाद्या वेळेस कॉलेज मागे तर जास्त व्हायचं मुंबईमध्ये, ते मुलींवरती ऍसिड फेकायचे मुलं. तर हे असे काय करायचे, कारण त्या मुलीने समजा याला नकार दिला तर याला काय, त्याची आसक्तीचं रूपांतर क्रोधामध्ये होतं. मग हे लोक असे नको असलेल्या विकृत गोष्टी करतात. तर यासाठी सगळ्यात पहिली स्टेप मध्येच जर थांबलं तर चांगलं आहे, नाहीतर समोरच्या स्टेप मध्ये गेलं तर मग त्याच्यातून बाहेर पडणं खूप कठीण आहे. चिंतन केलं तर आसक्ती निर्माण होते, आसक्ती निर्माण झाली तर कामना म्हणजे ती वस्तू उपभोगण्याची तीव्र इच्छा निर्माण होते, आणि ती जर वस्तू नाही भेटली तर त्या आसक्तीचं रूपांतर क्रोधामध्ये होतं. हे 4 स्टेप आपण या श्लोकामध्ये बघितल्या. इंद्रिय नियंत्रित, पण मन जर भगवंतामध्ये नसेल तर काय होतं? मनाला भगवत सेवेमध्ये नियोजित करणं खूप गरजेचं आहे, नाहीतर मन त्या याच्या सारखं आहे, जिनी सारखं. ते जिनी त्या चिराग मधून बाहेर आल्यावर त्याला काही ना काही काम सांगावं लागतं. जर काम नाही दिलं तर तो त्याच्या स्वामीलाच खाऊन टाकतो. तसं मन आहे, मनाला जर भक्तीमध्ये नाही योजलं तर कुठे घेऊन जाईल काही सांगता येत नाही. तर अनियंत्रित मन असेल तर चिंतन येत आहे, चिंतनातून आसक्ती, आसक्तीतून तीव्र इच्छा, इच्छा नाही पूर्ण झाली तर क्रोध निर्माण होतो.
मग क्रोधापासून समोर काय निर्माण होतं? क्रोधात भवती सम्मोह, सम्मोहात स्मृती विभ्रम, स्मृती भ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. क्रोध आल्यावरती मग त्या व्यक्तीला काय होतं? सम्मोह. सम्मोह म्हणजे त्याला चूक काय आहे आणि काय बरोबर आहे ते समजत नाही. चूक म्हणजे आता तुम्ही बघा, रागामध्ये लोक जे नाही बोलायचं ते बोलून जातात, जे मारायचं नाही ते मारून जातात. किती लोकांनी रागाच्या भरामध्ये खून पण केलेत, कारण त्या रागाच्या प्रभावामध्ये त्याला समजत नाही चूक काय आणि बरोबर काय. मग या सम्मोहाने काय होतं? स्मृती विभ्रम. स्मृती विभ्रम म्हणजे काय की शास्त्र आज्ञा जी आहे, शास्त्राचं त्याचं ज्ञान आहे ते त्याचं ज्ञान हरवून जातं या स्टेजवरती. मग शास्त्राचं ज्ञान गेल्यावर काय होतं? स्मृती भ्रंशात बुद्धिनाश. बुद्धिनाश होतो. बुद्धिनाश म्हणजे आध्यात्मिक प्रगतीसाठी त्याने जो दृढ निश्चय केलेला असतो तो त्याचा दृढ निश्चय आता निघून जातो. आणि मग आध्यात्मिक मार्गाचा दृढ निश्चय निघून गेल्यावर बुद्धिनाशात प्रणश्यती, परत तो व्यक्ती जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अडकून जातो. तर एक इच्छा व्यक्तीला कुठून कुठे घेऊन जाऊ शकते याचं चांगलं वर्णन या 2 श्लोकांमध्ये केलंय.